आजची मिसा ख्रिस्तवासी अंतोन करवालो यांच्या प्रेमस्मरणार्थ, ख्रिस्तवासी फ्रांसिस कोलासो यांच्या प्रेमस्मरणार्थ, शविन गोन्साल्विस यांच्या वाढदिवसानिमित्तानं देवाचे आभार मानण्यासाठी अर्पण करण्यात येत आहे. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराचं प्रेम आणि पवित्र आत्म्याचा सहवास आपणा सर्वांबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. प्रिय बंधुभगिनींनो, तुम्ही देवप्रीतीत मुळावलेले आणि पाया घातलेले असल्यानंतरच देवाच्या परिपूर्णतेचा अनुभव तुम्हाला येणार आहे, असं प्रभू शब्द आपल्याला नमूद करत आहे. आज आपण संत पोप जॉन पॉल दुसरे यांची स्मृती साजरी करीत आहोत. 34 वर्षापूर्वी 9 फेब्रुवारी 1986 हे पोप जॉन पॉल दुसरे आपल्या वसईला संत ऑगस्टीन स्कूलच्या पटांगणात आले आणि आपली वसई नगरी त्यांच्या पदस्पर्शानं पावन झाली. आपल्यापैकी बऱ्याच जणांना त्यांना पाहिलेलं आहे. असे हे संत पोप पदाची धुरा 25पेक्षा जास्त वर्ष ख्रिस्त सभेची वाहिली. आपल्या कारकिर्दीमध्ये त्याने ख्रिस्त सभेला एक नवीन वळणावर आणून ठेवलं. आपल्या पोप पदाच्या रौप्य महोत्सव दिनानिमित्तानं दिवशी त्याने मरीवरील आपलं विशेष प्रेम व्यक्त करण्यासाठी प्रकाशाच्या रहस्याची घोषणा केली. पवित्र मरियेविषयी त्यांच्या मनामध्ये एक आगळा वेगळा प्रेमाचा ओलावा होता. ते दररोज रोजरीची प्रार्थना करत असत. आपल्याला देखील या ऑक्टोबर महिन्यामध्ये पवित्र मरियेची भक्ती करण्यासाठी त्यांच्या मध्यस्थीनं प्रेरणा मिळावी व या बलिदानामध्ये आत्मविश्वासानं प्रार्थना करूया. आपण पापी आहोत. आपल्या हातांतून जी पापं झालेली आहेत त्या पापांची आठवण करून पश्चातापी अंतकरणानं क्षमादान मागूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधुभगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृतीने, वैगेने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणूनच कुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधुभगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्वसमर्थ परमेश्वर आम्हावर दया करो. आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेओ. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ व नित्यजीवी परमेश्वरा, सर्व सामर्थ्याच्या आणि प्रेरणेच्या उगमा
ख्रिस्ताचे अनुयायी म्हणून तुझी सेवा करण्यासाठी आम्हाला शक्ती दे. तुझ्या सेवेत आम्हाला आनंदाचा अनुभव येऊ दे. ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. संत पौलाचे इफिस्करास पत्र यातून घेतलेले वाचन. स्वर्गातील आणि पृथ्वीवरील प्रत्येक वंशाला ज्या पित्यावरून नाव देण्यात येते त्या पित्यासमोर मी गुडघे टेकून अशी विनंती करतो की त्याने आपल्या ऐश्वर्याच्या समृद्धीप्रमाणे तुम्हाला असे दान द्यावे की तुम्ही त्यांच्या आत्म्याच्या द्वारे अंतर्यामी बलसंपन्न व्हावे. ख्रिस्ताने तुमच्या अंतःकरणामध्ये तुमच्या विश्वासाच्या द्वारे वस्ती करावी. तुम्ही प्रीतीत मुळावलेले आणि पाया घातलेले असे असून तिची लांबी, रुंदी, उंची आणि खोली किती हे तुम्ही सर्व पवित्र जनांसह जाणून घ्यायला आणि बुद्धीस अगम्य अशी ख्रिस्ताची प्रीती ओळखून घ्यायला शक्तिमान व्हावे. अशा प्रकारे तुम्ही देवाच्या सर्व पूर्णतेइतके परिपूर्ण व्हावे. जास्तीत जास्त अर्थात आपल्या मागण्या किंवा कल्पना ह्या पलीकडे आपल्यामध्ये कार्य करणाऱ्या शक्तीप्रमाणे अधिक्याने कार्य करावयास जो समर्थ आहे त्याला मंडळीमध्ये आणि ख्रिस्त येशूच्या ठायी पिढ्यानपिढ्या युगानुयुगे गौरव असो. आमेन. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. प्रतिसाद. परमेश्वराच्या वात्सल्याने पृथ्वी भरली आहे. परमेश्वराच्या वात्सल्याने पृथ्वी भरली आहे. अहो नीतिमानानो, परमेश्वराचा जय जयकार करा. प्रामाणिक स्वभावाच्या माणसांना स्तुतिगान शोभते. वीणेवर परमेश्वराचे उपकार स्मरण करा. दशतंतू वाद्यांवर त्याचे गुणगान गा. प्रतिसाद. परमेश्वराच्या वात्सल्याने पृथ्वी भरली आहे. कारण परमेश्वराचे वचन सरळ आहे, त्याची सर्व कृती सत्याची आहे. त्याला नीती आणि न्याय ही प्रिय आहेत. परमेश्वराच्या वात्सल्याने पृथ्वी भरली आहे. प्रतिसाद. परमेश्वराच्या वात्सल्याने पृथ्वी भरली आहे. परमेश्वराची योजना सर्व काळ टिकते. त्याच्या मनातील संकल्प पिढ्यानपिढ्या कायम राहतात. ज्या लोकांना त्याने आपल्या वतनाकरिता प्रजा म्हणून निवडले आहे ते धन्य. प्रतिसाद. परमेश्वराच्या वात्सल्याने पृथ्वी भरली आहे. पहा, जे परमेश्वराचे भय धरतात आणि त्याच्या दयेची अपेक्षा करतात त्यांचा जीव मृत्यूपासून सोडवावा आणि दुष्काळात त्यांचा प्राण वाचवावा म्हणून त्यांच्यावर त्याची नजर असते. प्रतिसाद. परमेश्वराच्या वात्सल्याने पृथ्वी भरली आहे. जयघोष. प्रभू म्हणतो, माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो आणि ती माझ्या मागे येतात. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. लोकलिखित शुभवर्तमानांतून घेतलेलं वाचन. हे प्रभो, तुझा गौरव असो. येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, मी पृथ्वीवर आग पेटवायला आलो आहे.
ती आतापर्यंत पेटली असती तर किती बरे होते. मला स्नान संस्कार घ्यायचा आहे आणि तो होईपर्यंत मी मोठ्या पेचात आहे. मी पृथ्वीवर शांतता देण्यास आलो आहे असे तुम्हाला वाटते काय? मी तुम्हाला सांगतो नाही. तर फूट पाडण्यास आतापासून एका घरातील 5 जणात दोघाविरुद्ध तिघे आणि तिघाविरुद्ध दोघे अशी फूट पडेल. मुलाविरुद्ध बाप, बापाविरुद्ध मुलगा, मुलीविरुद्ध आई आणि आईविरुद्ध मुलगी, सुनेविरुद्ध सासू आणि सासूविरुद्ध सून अशी फूट पडेल. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. मी पृथ्वीवर आग पेटवण्यासाठी आलेलो आहे. शब्द आहेत आजच्या शुभवर्तमानातले. ख्रिस्ताठाई जमलेल्या प्रिय बंधुभगिनींनो, प्रभू येशूच्या जन्माच्या वेळी देवदूतांनी स्वर्गात परमेश्वराला गौरव आणि भूतलावर मनुष्याला शांती हे स्वर्गीय गीत गायलं. तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या नंतर स्वतः येशूने आपल्या शिष्यांना बंदिस्त खोलीमध्ये दर्शन दिलं. त्यावेळेला अभिवादन केलं, तुम्हाला शांती असो. मग तोच येशू ख्रिस्त आज मी पृथ्वीवर आग पेटवण्यासाठी आलेलो आहे असे शब्द उच्चारतो. खरं पाहता आग शांततेविरुद्ध नसून शांततेसाठी आहे. स्वर्गीय राज्य भूतलावर प्रस्थापित व्हावं त्यासाठी आहे. आपल्याला ठाऊक आहे, आग हे शुद्धतेचं प्रतीक. सोन्याची परीक्षा जशी अग्नीत होते तशी सदाचारी मनुष्याची परीक्षा संकटात होते. आग नाविन्याचं प्रतीक आहे. आगेमध्ये एखादा धातू घातला तर तो वितळून शुद्ध केला जातो. मानवाच्या अंतःकरणामध्ये, हृदयामध्ये आग लागते, म्हणजेच त्याच्यात जोश येतो, त्याच्यात एक प्रकारचं सामर्थ्य येतं पवित्र आत्म्याचं. काहीतरी करण्यासाठी त्याचं जीवन नवचैतन्य परिपूर्ण होत असते. हे चैतन्य परमेश्वर आपल्या आग लावून निर्माण करतो. आपल्याला आपल्या वाट्याला येणारे दांभिक लोक, कदाचित घरांतील आपले कुटुंबीय हे आपल्यामध्ये फूट पाडण्यासाठी प्रयत्न करतील. कारण आपण देवाच्या शब्दावर विश्वास ठेवतो, देवावर विश्वास ठेवतो. आणि म्हणूनच ख्रिस्त या ठिकाणी आपल्याला सांगत आहे, बापाविरुद्ध मुलगा, मुलाविरुद्ध बाप, मुलीविरुद्ध आई, आईविरुद्ध मुलगी, सुनेविरुद्ध सासू, सासूविरुद्ध सून अशी फूट पडेल. आणि ते साहजिकच आहे. देवाच्या कार्यामध्ये जे लोक तनमन धन अर्पण करून सहभागी होत असतात त्यांना तो अनुभव आलेला आहे. प्रिय बंधुभगिनींनो, आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू ख्रिस्त 3 घोषणा करताना आपल्याला आढळतो. प्रेषितीय कार्य करताना पहिली घोषणा म्हणजे मी जगात आग पेटवण्यासाठी आलेलो आहे. दुसरी घोषणा तो आपल्या बाप्तिस्मा संस्काराविषयी करतो. आणि तिसरी घोषणा तो प्रेषितीय कार्यामुळे नात्यामध्ये जी फूट पडलेली आहे, नुकताच मी सांगितलेलं, त्याविषयी करतो. होय माझ्या प्रिय बंधूंनो, समेट आणि शांती हा जरी देवराज्याचा
मूलभूत पाया असला तरी ख्रिस्त इथे जे दांभिक लोक आहेत, जे खोटारडे आहेत, जे शास्त्री पुरुषासारखे वागतात, त्यांच्याविषयी हे सांगत आहे. मिसाच्या सुरुवातीलाच आपण ऐकलेलं आहे की आज आपण संत पोप जॉन पॉल दुसरे यांची स्मृती साजरी करीत आहोत. 34 वर्षापूर्वी हे पोप जॉन पॉल दुसरे आपल्या वसई नगरीमध्ये आले आणि त्यांच्या स्पर्शाने आपली वसई नगरी पावन झालेली आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांना जिवंतपणे या ठिकाणी उपस्थित असलेले 2 व्यक्ती जे आता संत बनलेले आहेत त्यांना डोळ्यादेखत पाहिलेलं आहे. त्यामुळे आपल्या श्रद्धेमध्ये नितांत वाढ झालेली आहे. पहिला संत म्हणजे पोप जॉन पॉल दुसरे आणि दुसरा संत म्हणजे संत मदर थेरेसा. प्रिय बंधुभगिनींनो, संत जॉन पॉल दुसरे यांची पवित्र मरियेवरती नितांत भक्ती होती. त्यांचा एकही दिवस आपल्या कारकिर्दीत रोजरी विना गेला नाही. पवित्र मरियेला त्याने आई म्हटलेलं, आई म्हणून संबोधिलं आणि तिची मध्यस्थी केल्याशिवाय ते आपल्या कोणत्याही दिवसाला कार्याला सुरुवात करत नव्हते. आणि म्हणून ते समर्थपणे ख्रिस्त सभेची धुरा 25पेक्षा जास्त वर्ष हाताळू शकले आणि एका नव्या वळणावर आणू शकले. पवित्र मरियेवरील विशेष प्रेम व्यक्त करण्यासाठी त्यांनी 3 रहस्य रोजरीची, दुःखाची, आनंदाची आणि गौरवाची, याच्यामध्ये प्रकाशाची रहस्य म्हणून 4थं रहस्य हे समाविष्ट केलं आणि एक आगळ्या वेगळ्या प्रकारे पवित्र मरियेवरील भक्ती व्यक्त केली. हा ऑक्टोबर महिना आपण पवित्र मरियेला समर्पित केलेला आहे. आपल्या घरामध्ये रोजरीची प्रार्थना असावी. देवशब्द वाचला जावा, ज्यामुळे देवप्रीतीत मुळावलेले आणि पाया घातलेले आणि देवाच्या परिपूर्ण इतकेच आपण परिपूर्ण होण्यासाठी आपल्याला त्याद्वारे कृपा मिळणार आहे, प्रेरणा मिळणार आहे. संत पौल आपल्याला नेहमी सांगत असतात, तुम्ही त्याच्या आत्म्याद्वारे अंतर्यामी बलसंपन्न व्हावे. प्रिय बंधुगणीनो, ही बलसंपन्नता कधी येते? ज्या वेळेला आपण ख्रिस्तामध्ये, पवित्र मरियेमध्ये एक होतो त्यावेळेला. आजच्या प्रभुभोजनामध्ये आपण संत पोप जॉन पॉल दुसरे यांच्या मध्यस्थीनं आपण प्रभू परमेश्वराकडे आणि पवित्र मरियेकडे प्रार्थना करूया, जेणेकरून आपल्याला देवप्रीतीत मुळावलेले आणि पाया घातलेले असं जीवन खंबीरपणे जगता येईल. आमेन. बंधू भगिनींनो, आपलं बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावं म्हणून प्रार्थना करा.
आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो, त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आपल्या व त्याच्या पवित्र ख्रिस्त मंडळाचे कल्याण हो. हे प्रभू परमेश्वरा, आमच्या ह्या दानामुळे तुझ्या प्रीतीचं आणि क्षमेचं आम्हाला वरदान दे. आमचं जीवन तुझ्या सेवेसाठी खर्च करण्यास आम्हाला स्वातंत्र्य दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या सर्व सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावे योग्य व तारणदायक आहे. तुला आमच्या आभार स्तवनाची गरज नाही, परंतु तुझे आभार स्तवन करण्याची इच्छा आमच्या मनामध्ये निर्माण झाली. हे तुझे आम्हाला फार मोठे वरदान आहे. आमच्या आभार स्तवनानं तुझ्या मोठेपणात काहीच भर पडत नाही, उलट आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझ्या कृपेत वाढण्यास आम्हाला सहाय्य होते. म्हणून दूतांच्या सर्व गायकवृंदाबरोबर आम्ही तुझे मोठ्या आनंदाने गौरवगीत गातो. प्रभो, तू खरोखर पवित्र आहे, सर्व पावित्र्यांचाच उगम आहेस. ही दानं पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा या दानावर येवो. ही दानं आमच्यासाठी आमच्या प्रभू ख्रिस्ताचं शरीर व रक्त बनवत स्वेच्छेने स्वीकारलेल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले. ती भाकर म्हणून आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिलं जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले. तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचं हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. ख्रिस्ताच्या मरणाच्या आणि पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला जीवनदायक भाकर व तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास आणि तुझी सेवा करण्यास तुम्हाला एकत्र आणलं, पापक्षमेद्वारे पात्र केलंस म्हणून तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचं शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप व इतर सर्व फादर्स यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या सर्व बंधू भगिनींची तू आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेले इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वावर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित, संत जॉन पॉल द्वितीय व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह
आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ता ठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्वसमर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आमेन. आमेन. परमेश्वराला बाप या नावाने हाक मारायला प्रभू येशूने आपल्याला शिकवलं म्हणून आपण मोठ्या धैर्याने म्हणतो. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभो, सर्व वाईटापासून आमचं रक्षण कर. या जीवनात आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुण्य येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणाला, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. मग आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि मला तुझ्या स्वर्गीय राशांतील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तो नित्य जी असून सदा स्वराज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणारं हे देवाचं कोकरू पहा. त्याच्या भोजनात बोलावलेले आपण सर्वजण धन्य. हे प्रभो, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईन. माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. पहा, जे परमेश्वराचे भय धरतात व त्याच्या दयेची अपेक्षा करतात त्यांचा जीव मृत्यूपासून सोडवला
व दुष्काळात त्यांचा प्राण वाचवावा म्हणून त्यांच्यावर त्याची नजर असते. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, या ख्रिस्त कृपा संस्काराच्या सामर्थ्याने तुझ्याशी एकनिष्ठ राहण्यास व शाश्वत जीवनाकडे वाटचाल करण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा आपणाला आशीर्वाद देवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीनं तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. कोरोना व्हायरसमुळे बाधित लोकांसाठी प्रार्थना. सर्व समर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. कोरोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायक स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीची याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरच्या प्रयत्नांना यश लावावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांद्वारे या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन.